उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यानी पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावरती आहेत। अजित पवार हे सध्या पुण्यातल्या सर्किट हाऊस या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि सकाळपासूनच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। सकाळी 6 पासूनच अजित पवार हे कार्यकर्त्यांना भेटतायत। गेल्या 3 दिवसांपासून अजित पवार हे पुणे जिल्ह्यामध्येच आहेत। पुणे शहर त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमधल्या कार्यक्रमांना ते आज हजेरी लावणार आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांकडून संघटनात्मक वाढीसाठी विशेष लक्ष जे आहे ते पुण्यामध्ये दिलं जाते। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अजित पवारांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र पक्ष संघटना पुणे शहर त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये मजबूत राहावी यासाठी अजित पवार प्रयत्न करताना पाहायला मिळतात। विशेषतः पिंपरी चिंचवडची आधी महापालिका जी होती ती अजित पवारांच्या ताब्यामध्ये होती, त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका असतील त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजित पवारांकडून संघटनात्मक आढावा जो आहे तो घेतला जातोय आणि सकाळी 6 पासूनच अजितदादा जे आहे ते पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये कार्यकर्त्यांना भेटतायत। अधिकाऱ्यांची बैठक जी आहे ती सुद्धा सर्किट हाऊसवरती होण्याची शक्यता आपण पाहतोय की सकाळपासूनच सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपल्याला सर्किट हाऊसवरती पाहायला मिळतात आणि आज अजित पवार हे पुणे शहर त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावरती असतील। मात्र गेल्या 8 दिवसांपासून अजित पवारांचं पुण्यावरती पक्ष संघटनात्मक वाढीसाठी विशेष लक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।